नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि 100 डेज ऑफ लाईफमध्ये आज आहे माझा 99वा दिवस. तर आज आपली ड्युटी रेग्युलर हॉटेलवरती नसून आपलं कारगिल 2.0 आहे त्याच्यावरती होती. तर मी ह्याच हॉटेलवरून दोन्ही हॉटेलवरती लक्ष देत होतो. तेवढ्यात आला ॲना. मग ॲना आणि मी निघालो होतो आपली स्विफ्ट धुवायला द्यायला. मग ॲनासोबत इनोवात बसलो आणि मी निघालो होतो आपल्या हॉटेलवरती जायला. आणि वाटेत जाताना एवढा मोठ्याने पाऊस आला की पूर्ण झिरो विजिबिलिटी झाली होती. आणि हॉटेलवरती येऊन आपली छोटी मोठी हिशोबाची वगैरे कामं होती ती सगळी आज करून टाकली. आणि त्यानंतर आपण खूप वेळ वाट बघितली पाऊस थांबायची, पण पाऊस काय थांबला नाही. मग छत्री घेतली हातात आणि आपण चालतच निघालो होतो घरी जायला. आणि पावसाळा सुरू झाला की चालत छत्री घेऊन फिरायची मजाच वेगळी असते. तर तसं मी घरी आलो आणि घरी येऊन बघितलं की सगळं पावसाचं पाणी आपल्या खळ्यात येत होतं. म्हटलं पाठ काढून घेऊया. आणि तुम्हाला तर माहिती असणार गावाकडच्या माणसांना नक्कीच की पाठ वगैरे काढायला कसे लागतात आपल्याला गावाकडच्या माणसांना. आणि ही सगळी कामं आपण एकदम पावसाच्या टाइमला उत्सुकतेने करत असतो, कारण आपल्याला मजा येत असते ही सगळी कामं करायला. तुम्हाला पण आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर मग आपण तयारी वगैरे केली आणि निघालो होतो जिमला जायला. आणि जिममध्ये जाऊन आज आपण वर्कआउट केला ट्रायसेप्सचा. आणि त्यानंतर परतलो होतो आपल्या हॉटेलवरती. आणि हॉटेलवरती आलो तर आपल्याला हे दिसलं ऍक्सिडेंट छोटंसं. जो डंपरवाला झोपला होता गाडीत आणि कॅन्टरवाल्याने बॅक केली आणि त्याच्या गाडीला जराशी लावली. तर त्यांचं भांडण वगैरे बघितलं आणि नंतर आपण निघालो होतो घरी जायला. असा होता आजचा आपला दिवस. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर